देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, पांडुरंगा करू प्रथम ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहून जगद्गुरु तुकोबाराय भगवंतासमोर काहीतरी मागणी मागतात असा हा मागणीपर प्रकरणामधला अभंग आहे. यथामती यथाशक्ती आपल्या वेळेमध्ये आपल्याला याचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल देवाजवळ मागणी मागतात. आपल्या सप्त्यातील सांगतेचा दिवस आणि सांगतेच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा हे देवाजवळ काहीतरी मागावं आणि मागण्याच्या प्रकरणामधला असा अभंग. मनुष्य जीव म्हणाला की मागायची त्याला सवय असते. मनुष्य जन्माला आला मागण्यावरूनच आला. मनुष्य जन्माला आला तेव्हापासून मागतच असतो. आईच्या उदरामध्ये असताना सुद्धा किंवा उदरात येण्याच्या मागचंही कारण मागणीवरच आहे. काहीतरी कर्म करतो आणि ते कर्म भोगायला आपल्याला यावंच लागतं. म्हणजे काहीतरी पूर्व केलेलं आहे की आता भोगण्यासाठी येणं. कितीही लहान व्यक्ती असू द्या किती मोठा व्यक्ती असू द्या मागणार आहे. मंदिरात जातो आपण, रिकामं कोणीतरी जातं का? जाताना फुल तरी घेऊन जातो आपण. नुसतं फुल घेऊन जात नाही, पण येताना काही रिकामं येतो का? येताना रिकामं येत नाही. देवाजवळ किती मागणं मागतो आपण. एकदा गेलं तर एक मागणं नाही, आपली एक लांब लचक हातभर अशी यादी असते देवाजवळ. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. गेलं तेव्हा वेगळीच यादी असते. कधीही जा, दिवसातून तुम्ही 3दाही पाया पडायला जा, 3दा सुद्धा वेगळीच मागणी असते. सकाळची मागणी दुपारी नसते, दुपारची मागणी संध्याकाळी. मागतच असतात. का? आपल्याजवळ जे नाही ते तेव्हा तो मागायचा. पण ही मागण्याची सवय कोणाला आहे? तर मागण्याची सवय सामान्य आपल्यासारख्या जीवाला आहे.
कारण जीव हे पूर्ण नाही. ज्याला पूर्णता प्राप्त आहे तो मागत नाही, जे अपूर्ण आहे तो मागत. समजा आज आता भंडारा झाला आणि भंडारामध्ये जेवण झालं माणसाचं, खूप जेवण व्यवस्थित झालं, पोटभर जेवण झाल्याच्या नंतर आता बोट जर घातलं तर घशाला लागेल इतकं जेवण झालं. तेवढं झाल्याच्या नंतर जर समजा त्याला म्हणायला लागलं की बाबा एक तुला 5 ग्रॅमची अंगठी देतो, आत्ता 1 किलोभर जिलेबी खाऊन दाखव. नाही, किती तुम्ही सोनं दिलं तरी मी खाणार नाही, कारण माझं आता पोट पूर्ण भरलेलं आहे. पोट भरलेलं, आता किती तुम्ही सोनं द्याल काही द्या, मी खाणार नाही. आता त्याच व्यक्तीला 4 तासानं 5 तासानं 6 तासानं त्याला विचारा की बाबा आता काही खातोस का? तो म्हणतो आता आला ना, काय म्हणलं होतं ते घेऊन आता खायला काही हरकत नाही. म्हणजे 4 तासानंतर आपल्याला भूक लागते, याचा अर्थ आपण तृप्त नाही, अतृप्त आत्म्या. थोडा वेळानं का आपल्याला भूक, नुसत्या जेवणाचीच भूक म्हणत नाही, प्रत्येक गोष्टीची भूक लागते. सन्मानाची भूक आहे, धनाची भूक आहे, संपत्तीची आहे, संततीची आहे, सन्मानाची आहे, सगळ्या गोष्टीची भूक आहे. मिळालं तरी मिळावंच वाटतं. साधं काहीच नाही, घरामध्ये काम करणारा, घरामध्ये सुद्धा जर समजा 4 भाऊ असतील तर त्या 4 भावामध्ये एक भाऊ कर्तबगार असतो, तो सगळा कारभार पाहतो. त्यापैकी 3 भावाला तुम्ही विचारून बघा की तुला कारभार करायला आवडतो. मग घरातला कारभार करता करता त्याला जर म्हणलं की गावचा कारभार करशील, ठीक आहे, पण गावचा कारभार करायला म्हणजे सरपंच झाला त्याच्यावर तृप्त होईल का? तो म्हणतो नाही, आता थोडस पुढे जाईल, पंचायत समिती तिथं तृप्त आहे, तिथं नाही, तिथून म्हणतो आता जिल्हा परिषद, तिथून त्याला विचारा तृप्त आहेस का? नाही म्हणले. आता अध्यक्ष व्हायचं, तिथंही तृप्त, तिथंही नाही. आमदार, पुन्हा खासदार, पुन्हा मंत्री, कितीही एक राजकारणीच म्हणून म्हणत नाही, कोणी असू द्या, आपल्या घरातला तरी कोणी असू द्या, प्रत्येकाला त्याच्यापेक्षा इकडे देवामध्ये सुद्धा तुम्ही जा. इंद्राला जर विचारलं तुला काही व्हायचंय का आता, कारण 100 यज्ञ त्यांनी केले, सगळे व्यवस्थित केले, इंद्रपदावरती बसला. इंद्रपद काय सामान्य नाही, इंद्रपद काय केवढं मोठं आहे. तो म्हणतो की बाबा सगळ्या देवाचा राजा तो आहे, काय सामान्य आहे. देवच मोठे आपल्याला वाटतात, तर त्या देवाचा राजा केवढा मोठा. पण त्या इंद्राला तुम्ही विचारा तुला काही पाहिजे का? तो इंद्र म्हणतो की बाबा मला ब्रह्मदेव व्हायचं. ब्रह्मदेवाला विचारा तुमचं झाले का तृप्ती? ब्रह्मदेव तुम्ही झाला. ब्रह्मदेव म्हणतो नाही, मला विष्णू व्हायचं. विष्णू भगवंताला विचारा, मला त्याच्यातही तृप्ती नाही, मला शंकर व्हायचं. भगवान शंकराला जरी विचारलं तर ते म्हणतात की मला परब्रह्मापर्यंत जायचं. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मागण्याची किंवा मिळण्याची इच्छा ही संपत नसते. विठ्ठल जीवाला मिळावं हीच भावना असते, कोणी असू द्या, मिळावंच मिळावं. मग ते मिळण्यासाठी ज्याच्याजवळ आपण जातो, ज्याच्याजवळ मागायचं असेल तो पूर्ण असतो. पूर्ण जो असतो तो मागत नाही, आपला सिद्धांत आहे. संत महात्मे हे कसे आहे? संत महात्म्याचा जर विचार आपण करायला, संत महात्मे हे काही अपूर्व आहेत का? अपूर्ण आहेत का? अपूर्ण. जगामध्ये जर पूर्ण कोण असेल तर संत महात्मेच आहे. देव सुद्धा पूर्णत्वाला नाही, त्याला मागावं लागलं देवाला सुद्धा, लहान व्हावं लागलं देवाला सुद्धा. एवढे मोठे भगवान विष्णू, पण बळीराजाच्या दारामध्ये जाऊन त्यांना मागावं लागलं. वामनत्व त्यांना घ्यावं लागलं. वामन म्हणजे छोटेपणा, फुटकेपणा घ्यावा लागला. कशामुळे घ्यावं लागलं? मागल्या. जो व्यक्ती मागतो ना तो लहान होत असतो. कधी लक्षात ठेवा, मागणारा कधीही लहानच होत असतो, केवढाही मोठा असू दे. मग तो भगवान सुद्धा लहान झाला.
नीच वामनत्व आले त्यास, नीच लहानपण आलं. मग पूर्णत्व कोणाकडे आहे? संत महात्म्याशिवाय दुसरं कोणाकडेच पूर्णत्व. पूर्णता जीवन ध्याने, बरोबर आहे. संत महात्मे कसे पूर्णत्वाला प्राप्त झाले, त्यांना कशाची गरज नाही. तुकोबाला काही कमी आहेत का? तुकाराम महाराजांना काय कमी आहे? प्रपंचाच्या व्यवहाराचा दृष्टिकोन जर बघितला तर काहीच नाही, आणि परमार्थाचा जर विचार करायला तर त्यांच्या एवढा मोठा कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल प्रपंचाचा विचार केला तर त्यांच्याकडे सगळं 18 विश्व दारिद्र्य होतं, खूप दारिद्र्य होतं. काय 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 नाही, इतकं दारिद्र्य होतं की खायला मोहताज होऊन त्यांची पत्नी एक मेली अन्न करतात, मुलगा एक मेला अन्न करतात, एवढं दारिद्र्य होतं त्यांच्या. तरी सुद्धा तुकोबाला कधी देवाजवळ काही म्हटले. तुकाराम महाराज स्वतः सांगतात त्यांची अवस्था, मी सामान्य नाही बाबा, मी कोण आहे? अनुरेणू. तुका आकाशात एवढा. परमात्मा केवढा आहे? अणुपेक्षाही लहान आहे, आणि महत्वमहीयान, मोठ्यापेक्षा मोठा परमात्मा आहे. तसं मी सुद्धा अणुपेक्षाही लहान आहे. अणु जे सूक्ष्मदर्शनानं पाहतात त्याला अणु, त्याच्याही पेक्षा मी लहान आहे. आणि मोठा 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 केवढी मोठी आहे तुकोबर आहे. या आकाशाला गवसणी घालता येते. आता जर विचार केला, आकाशाला कोण गवसणी घालतं? थोडं वेदांत जर आपण बघितलं, आपल्याकडे पंचमहाभूत आहेत, आणि हे पंचमहाभूत जे आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं? पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, हे 5 भूत आहेत. हे पंचमहाभूतांना आपला देह निर्माण झाला. पंचभूताचा गोंधळ गेला एकेकाळी वेळ लाविला सबळ अहंकार, त्याच्यापासून निर्माण झालेला आपला हा देह आहे, पंचभूतानं निर्माण झालेला आहे. मग हे जे पंचभूत निर्माण झाले, शास्त्रामध्ये असं सांगितलंय, वेदांतामध्ये, एकातून एक एकातून एक एकातून एक एकातून एक निघाले. त्याच्यामध्ये जेव्हा विलय करत जातो आपण, पृथ्वी आपामध्ये विलय जातो, म्हणजे पृथ्वीला पाण्यामध्ये आपण विलय करायचं, पाणी तेजामध्ये विलय करायचं. तेज कशामध्ये? पृथ्वी, आप, तेज, वायू. हे तेजाला वायूमध्ये विलीन करायचं, वायूला कशामध्ये विलीन करायचं? आकाशात. मग त्या आकाशाला सुद्धा विलीन करता येतं. कोणामध्ये विलीन करता येतं? आकाश हे मायेमध्ये विलीन होत, आणि ती माया कोणामध्ये विलीन होते? तर ती माया परब्रह्मामध्ये विलीन होतं. म्हणजे हे सगळं एकमेकामध्ये विलीन होता 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 परब्रह्मापर्यंत जातात. त्यालाच तो परब्रह्म कसा आहे? आकाशापेक्षा मोठा काय असेल तर परब्रह्म. तुकाराम महाराज तेच सांगतात किंवा मी आकाशापेक्षा मोठा आहे. मग जगामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? परब्रह्म. मग तुकाराम महाराजांमध्ये आणि परब्रह्मामध्ये भेद आहे का? परब्रह्मामध्ये भेद. तुकिता तुलने
जेव्हा तुकाराम महाराजांची तुलना व्हायला लागली तर कोणासोबत व्हायला लागली? सामान्य आपल्यासारख्या कोणासोबत नाही तर परब्रह्मासोबत तुकाराम महाराज. एका काळचे तुकोबारायांचे कट्टर विरोधक होते तेच एका काळी परत तुकोबारायांचे भक्त झाले असे नारायण भट्ट ते म्हणतात. बाबा तुकाराम महाराज हे सामान्य कोणी नाही, तुकाराम महाराज हे साक्षात विष्णू स्वरूप आहे, म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे. असे असणारे तुकोबाराय. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढे मोठे असणारे महाराज तुम्हीच सांगितलं गोवाची पूर्णत्वाला प्राप्त झालेली आहेत, अशा लोकांना कशाची गरज नसते. मग तेवढे मोठे तुकाराम महाराज असताना मग मागणी का मागतात? अभंग जर बघितला आपण तर मागणी पर आहे. मागणं म्हणल्याच्या नंतर लहान व्हावं लागतं. मग एवढे मोठे असणारे तुकाराम महाराज मग देवामध्ये त्यांच्यामध्ये काय, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काय भेद पडला? आपणही मागतो ते मागायला. मग का मागत असतील संत महाराज? याचा जर बारकाईने विचार केला तर 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात येतात. एक तर मागणी जी आहे अगोदर मागतच नाही संत महाराज, पण जेव्हा भगवंताच्या समोर जातात ते भगवान त्यांना मागायला भाग पाडतात. तुम्ही मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग एखाद्या वेळेला म्हणलं सोडून दिलं चालतं, 2दा म्हणलं सोडून दिलं चालतं, पण गेलं तेव्हा जर एखादा मोठा व्यक्ती आपल्याला म्हणत असेल की बाबा तुम्हाला काही पाहिजे असलं तर घ्या, काही पाहिजे असलं तर घ्या, काही पाहिजे तर असेल घ्या, दरवेळेला आपण त्याला म्हणायचं आता गरज नाही, आता गरज नाही, आता गरज नाही असं जर म्हणायला लागलो तर त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये एकतर त्या मोठ्या व्यक्तीचा अपमान होतो. म्हणून त्या मोठ्या व्यक्तीचा सन्मान ठेवण्यासाठी जर समजा एखाद्याच्या घरी जायला लागलो आपण काही कारण असतं, मग गेलं तेव्हा त्यांनी म्हणायला लागले चहा तरी घ्या, पाणी तरी प्या, जेवण तरी करा. 2दा 3दा 4दा झालं आणि दरवेळेला आपण नाही 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 जर म्हणायला लागलो तर त्याला बरं वाटेल का? अहो काय म्हणजे एवढसा माणूस नाही, काय दरवेळेस आम्ही त्याला आग्रह करतो तरी घेत नाही असं म्हणतो की नाही? मग 4थ्या 5व्या वेळेला जेव्हा जातो आपण त्यावेळेस आपल्याला विचार येते बाबा आता इतके वेळेस त्यांनी आपल्याला माया घ्या घ्या म्हणाला, आपण घेत ना आता तरी घ्या. तसं तुकाराम महाराजांना सुद्धा भगवान मागायला सांगतात, पण तुकोबाराय सुद्धा बऱ्याच वेळेला टाळले. बऱ्याच वेळेला एकदा तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा हे तुम्ही मागायला मला म्हणता, परंतु हे मागणं आमचं काही परंपरा नाही आमच्याकडे.
परंपरेत कोणीच मागितलं नाही, आम्ही कशाला मागावं? काही मागणे आम्हा अनुचित उचित नाही आम्हाला मागणं, तुमच्याकडे येऊन देवा असं देवाला त्यांनी सांगितलं, तरी सुद्धा देव म्हणायला लागलं नाही हो असं म्हणल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणायला लागले की बाबा माग 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 तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण प्रपंचातलं काहीतरी मागावं, तुमची जर इच्छा असेल तर प्रपंचातलं मला काय आपल्याला जर देव भेटला आणि आपल्याला जर म्हणायला लागला की तुम्हाला काही पाहिजे तर मागून घ्या हो, योजना खूप यायला लागलेत आता पटकन घ्या, आपण सगळ्या योजनेमध्ये नाव घालणार आहोत, एकही योजना सोडणार नाही, 60 वर्षाची असू द्या, निराधार असू द्या, अमुक असू द्या, तमुक असू द्या, कोणतीही योजना असू द्या, सगळ्या योजनामध्ये आपलं नाव, पहिलं नाव सरपंचाला सांगूनच ठेवतो, कोणती योजना देऊ माझं पहिलं नाव, तिकिटामध्ये असू द्या कशातही असू द्या, 40चा असला तरी 75 फुकट, कोणती योजना सोडायची नाही, सरकारचे ते बोलणारे बोलतात, तुमच्या काही घरचं देवणार आहे का? सरकारला द्यायला आम्हाला मायबाप, पण कुठेही आपण कोणत्या गोष्टीला ना म्हणणारे नाही, सगळ्या गोष्टी तुकाराम महाराज म्हणायला लागले नको नाही, काहीच गरज नाही, व्यवहारातलं तर कशाची गरज नाही, जर तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आला असलं तर सोन्याचा बंगला तुकोबाला बांधले असते, अहो त्यांच्या अभंगावरती आमच्यासारखे महाराज जगून कितीतरी बंगल्यावर बंगले बांधणं चालू आहे, गाड्यावर गाड्या घ्यायला चालू आहे, संपत्ती अमाप जमा व्हायला लागली, त्यांच्या नावावरती व्हायला लागले, त्यांना काय तरी सुद्धा तुकोबार आहे, नको मला कशाची गरज नाही, घरामध्ये तेवढा त्रास होता तर कधी देवाला त्यांनी तक्रार केली नाही, भगवंता जवळ तुकाराम महाराज आता घरामध्ये खायला अन्न नाही हो, कधीतरी तुम्ही कधीच नाही, खाण्याबद्दल व्यवहाराबद्दल कधीच नाही, पण भगवान माग म्हणल्याच्या नंतर तर तुकाराम महाराज म्हणतात माग म्हणता, पण एक काम करा देवा, मागायचं तर तुम्ही माग माग मागणे काय मनसी काही मागा, पांडुरंगा तुला द्यायचंय ना देवा, मी मागतो ना तुला, मागायचंय, हरिदासाचे घरी मजबा जन्मांतरी, प्रत्येक जन्म माझा इकडे तिकडे कुठे घालू नको देवा, मला काय करा द्यायचंय ना तुला इच्छा, मग हरिदासांच्या घरी मला म्हणजे परमार्थाचं मागणी त्यांच्याकडे होते, प्रपंचाची मागणी नव्हती, विठ्ठल विठ्ठल भगवान म्हणायला लागले तुम्हाला काही मागायचं असेल तर मागा, म्हणल्याच्या नंतर तुकोबाने सांगतात की बाबा देवा मागायचं आहे, पण परमार्थातलं मागायचं आहे, संगती मागायचे, कशाची संगती? अभंगाचं पहिलं
कोणाचं नको, मी मागतो ते द्या. काय मागलं तुकाराम महाराजांनी? किंवा देव वसे चित्ती ज्याची घडावी संगती. आपण जे चरण म्हणता म्हणता फार गपलत होऊन जात. वी इकडे घातलं की ती विसंगती सुद्धा. आपल्याला ते दीर्घ वी असल्यामुळे आपण तिथं थांबलं पाहिजे. संगती असं घेतलं पाहिजे. संगती महत्वाची आहे. कोणाची संगती पाहिजे? ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया ज्यांच्या चित्तामध्ये तुझ्याबद्दलची प्रीती आहे असे कोण आहे? संत माझं देव दयाची संगती, मला त्यांची संगती. मग मी कमलापती तुझबा नानी कांटाळा. मी आता नंतर एकदा त्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तुझ्याबद्दल कशाला कंटाळा? मग मी काय करेन? पडवून राहील तर एक तुगा संत असून त्यांच्या पायाजवळ मी पडून राहील. हे तुकोबाराय म्हणतात. मग संतांची संगती पाहिजे. संगती फार महत्वाची असते. संतांची असू द्या, सामान्याची असू द्या. आपल्याला संगतीचा जर विचार करायला लागलो, आपल्याला उद्धरून जाण्यासाठी ही संघच कामाचा असतो. आणि पतनालाही पतन पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत सेवी. संतांचं सेवन म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहायचं. पतनाला कारण काय असेल आणि उद्धाराला काय असेल तर आधमाचा संग केला की
पतनाला जावं लागतं आणि संताचा संग केला तर दोन्ही आपल्याला उदाहरण सांगताय. संस्कृतमध्ये एक सुभाषितकार सांगतात की बाबा एका लोखंड जे असतं ना त्या लोखंडाचा जेव्हा संग होतो तेव्हा अग्नीलाही मार खावला. जेव्हा एखाद्याला लोखंडापासून विळा करायचा, शेताच्या नांगराची फणी करायची, काय करायचं असेल तर त्याला काय करतात, त्याला अग्नीमध्ये ठेवतात आणि अग्नीमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याला कुंकून त्याला जाळून त्याला करतात आणि त्याच्यानंतर त्याला आकार देण्यासाठी काय करतो, त्याच्यावरती हातोडा मारतात. मग हातोडा मारत असताना त्याच्यामध्ये अग्नी असतो की जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत ते त्याचा आकार होऊ शकतो. म्हणजे मार त्या लोखंडाला तो देत होता, परंतु लोखंडासोबत अग्नीला सुद्धा मार खावा. म्हणजे त्या दुष्टाच्या किंवा त्या सामान्य जीवाच्या संगतीमध्ये अग्नीला सुद्धा मार खावा लागतो. विठ्ठल विठ्ठल अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. दुष्टांच्या संगतीमध्ये आपण राहिल्याच्या नंतर आपली मान म्हणजे हानी, सन्मान त्याला हानी पोहोचत असते. सन्मान आपला राहत नाही दुष्टांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या. आपण पाय त्यात सांगे हो, आपण पाय त्यात आपल्याला प्रसिद्ध अनेक उदाहरणं सांगता येतील, अनेक प्रमाणं देता येतील. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले आहे लेखनाच्या संगे हिरा जो मंगला. लेखनासोबत हिरा काय होतो, राहतो का चांगला. दुर्जने नाडला साधूला, साधूला सुद्धा त्या दुर्जनाच्या सोबत राहिल्यानंतर त्याचा एक अपमान होत असतो. म्हणून संघ कशाचा केला पाहिजे असेल तर संघ हा चांगल्याचा संगतीला राहा आणि चांगल्याच्या संगतीमध्ये चांगल्याच गोष्टी होत असतात. आणि जर समजा पतनाला जर कारण काय असेल तर दुष्टाचं. तुम्ही बघा याच्यामध्ये भागवतामध्ये सुद्धा एक कथा आहे, 66 स्कंदामध्ये अजामेळाची कथा आहे. अजामेळाचा जर आपण विचार करायला लागलो तो अजामेळ सुरुवातीच्या काळामध्ये तो कसा होता, पवित्र होता. काशी क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी सगळं शिकलेलं, वेद अध्ययन केलेला, ब्रह्मणपुरामधला असणारा तो अजामेळ. परंतु त्याला किती वेळ संघ घडला हो, तो सकाळी सकाळी उठला, स्नान वगैरे केले आणि फुलं तुळशी आणण्यासाठी म्हणून एका रस्त्यानं तो गेला आणि येत असताना रोजच्या रस्त्यानं न येता थोडासा रस्ता बदलला. माणसाचा रस्ता बदलला की सगळंच बदललं. आपापल्या रस्त्यानं जर चाललं तर काही होत नाही, पण रस्ता बिघडला की सगळं बिघडून जातं. आणि तो अजामेळ दुसऱ्या रस्त्याने यायला लागला. येत असताना वाटेमध्ये त्याला एक असं चित्र दिसलं की एक स्त्री, एक पुरुष, एक जोडपं, तीही विवस्त्र, पशुतुल्य अशी तिथं क्रीडा करणारी त्यांना दिसलं. एक क्षणभर तिच्याकडे त्याच्यावरती नजर त्याची पडली, लगेच त्याने मान खाली घातली, तिथून घराकडे गेला. घरी गेल्याच्या नंतर पूजा अर्चा त्यांनी केली, परंतु मनातून काही तो भाव जात नव्हता. कारण अगोदरच अंतःकरण शुद्ध, आणि शुद्ध अंतःकरणामध्ये एकदा कोणती गोष्ट बसली की ती लवकर निघत. आणि बराच काळ गेला, मनाला समजून सांगायचा प्रयत्न केला. आई वडिलांना त्याने सांगितलं की बाबा मला असं असं झालं, आई वडील समजून सांगितले, सगळं झालं तरी सुद्धा
त्या आजामेळाच्या डोक्यातून तो विचार गेला नाही. शेवटी काय घडलं, शेवटी त्या आजामेळाला एका त्या स्त्रीकडे, वेश्येकडे तो गेला आणि वेश्येकडे जाऊनच तो राहायला लागला. बराच काळ राहिला, किती वर्ष, वयाच्या 80 वर्षापर्यंत तिथं राहिला. तिथं त्याला संतती झाली. मग त्या संततीमध्ये शेवटची जी संतती झाली त्या संततीला काही साधू पुरुष त्यांच्या घरी आले गरोदर असताना त्याची पत्नी, आणि त्याने सांगितलं की होणारी जी काही संतती आहे त्याचं नाव तुम्ही नारायण ठेवा वगैरे वगैरे अशी कथा. मला काय सांगायचं आपल्याला की त्या भावाला किती गैरसंगत घडला की जेणेकरून त्याच्यावरती परिणाम झाला. जास्त काळ संगतीचा गरज नाही, क्षणभर जरी संगती झाली, दुष्टाची संगती झाली तरी पतनाला कारण आहे. आणि क्षणभरच नारदाची संगती झाली, कोणाला, वाल्याला, आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. किती वेळाच्या संगतीमध्ये, क्षणभराच्या संगतीमध्ये असं घडत असतं. म्हणून हा संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर उद्धार होतो, आणि दुष्टांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर पतन होतं. छान मागणी मागतात की मला संगती दे. मग संगती नुसती दे म्हणाले नाही तर तुकाराम महाराज म्हणतात की बाबा ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे अशा लोकांची संगती दे. आता बऱ्याच विचार जर आपण करायला लागलो, बऱ्याच वेळेला देवच न मानणारे लोक आहेत. देवच मानत, देव म्हणावं कोणाला हे न मानणारे अशी आता खूप लोकांची संख्या झाली, त्याला नास्तिक आपण म्हणतो. आणि त्या नास्तिकांच्या संख्येमध्ये भरपूर संख्या झालेली असताना आता देव न मानणारे लोक असतील, मग चित्तामध्ये देव असणारे असतील का? प्रश्न पडतो. आणि तुकोबाला तर मागणी मागतात किंवा ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याचा त्याची संगती ते. त्याचा प्रश्न असा पडल्याच्या नंतर असं होतं. दुसरा एक असा प्रश्न पडतो की देव कोणाच्या चित्तामध्ये नाही? देव सगळ्याकडेच आहे. देव जर नसेल तर काहीच राहत. भगवान स्वतः सांगून ठेवले ना बाबा मी सगळ्याच्या चित्तामध्ये आहे, तुम्ही सगळेजण माझेच अंश आहात. ममय अंशो जीव जीवभूत सनातन, हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या हृदय देशी आहे ऐशी जे बुद्धीस पुढे अहरणशी जी वस्तुगा. ज्ञानोबा आपल्याला सांगतात की बाबा ज्याच्या अंतःकरणामध्ये, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा बसलेला आहे. मग असा बसलेला परमात्मा असताना मग तुकोबारा मागताना काय मागले, किंवा ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याला त्याची संगती मला दे. मग आता त्याचा आपल्याला प्रश्न पडतो की मग सगळ्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे तर मग सगळ्याची संगती मागितली, सगळ्याची जर संगती मागितली तर तिथं असा आरोप होऊ शकतो की बाबा सगळे आता सगळ्यांच्या संगतीमध्ये राहायचे तुकाराम महाराजांना काय गरज? आपल्यासारख्या सामान्याच्या संगतीची त्यांनी थोडीच आपल्याला मागणी केली असेल. विशेष रूपाने जे लोकांच्या हृदयामध्ये परमात्मा राहतो त्याच लोकांची त्यांनी मागणी केली. विठ्ठल शास्त्राचा जर विचार आपण केला तर याला अतिव्याप्ती दोष म्हणायचा ना. अतिव्याप्ती सगळीकडे व्याप्त, एकच अतिव्याप्ती अव्याप्ती असे वेदांतामध्ये येऊन गेलेले आहे. पण ते मी आता जास्त लांबवत नाही, कारण वेदांत जर आता सांगत बसलं तर डोळे अगोदरच लागायचे. पुन्हा वेदांत कशाला सांगत? अतिव्याप्ती शब्दाचा अर्थ एकच लक्षण अनेक ठिकाणी दिसत, त्याला अतिव्याप्ती. आणि एकच लक्षण एका ठिकाणी दिसणं बाकी ना अतिव्याप्ती अव्याप्ती. त्याच्यासाठी वेदांतामध्ये खूप उदाहरणं सांगितलेलं आहे. गायीच्या खुराचं उदाहरण, गाय कशाला म्हणतात वगैरे सांगितलेलं आहे. मग त्याला 2 खुरं असतात त्याला गाय म्हणतात. मग 2 खुराचे गायच असते का? बैलालाही 2 खुरं असतात, म्हशीलाही 2 खुरं असतात. असं त्याचं मग अतिव्याप्ती त्याला म्हणतात. एकच लक्षण सांगितलंय पण ते अनेक ठिकाणी दिसलं की त्याला अतिव्याप्ती म्हणतात. तसं सगळ्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशा लोकांची संगती ते म्हणल्याच्या नंतर ते अतिव्याप्ती होते. मग कोणाला मागतात, कोणाची मागतात संगती, त्या संगतीचाही आपल्याला विचार करायचा. एकदा प्रेमानं भजन करू, 11 वाजले, जास्तीत जास्त 11:15 पर्यंत आपलं कीर्तन.
देववसनेचे तीर्थाचे घडावी संगती ऐशी आवडते मनादेवा पूर्वादी वासना प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरुसंत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा मागणीपूर प्रकरणातला असा अभंग आहे. या मागणीपूर प्रकरणातला मागणीचा आपण विचार केला. तो कुमारा देवाजवळ मागणी मागतात व मला संगती दे. मग कोणाची संगती मागतात? ज्याच्या चित्तामध्ये देव आहे अशा लोकांची संगती दे. मग ज्याच्या चित्तात देव आहे असं म्हणल्यानंतर आपण असा प्रश्न निर्माण केला बाबा देव तर सगळीकडे व्यापक आहे. कणाकणामध्ये भरलेला देव आहे. सगळे संत महात्मे आपल्याला सांगतात विठ्ठल जळीस्थळी भरला रेता ठाव नाही उरला अजून दृष्टीने पाहिला सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे. मग असा असताना मग सगळ्याची संगती मागतात का तुकाराम महाराज? तर नाही. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा पडतात की एक सामान्य रूप आणि एक विशेष रूप. सामान्य म्हणले की सगळीकडे का आणि विशेष म्हणले की एका ठिकाणी असं. उदाहरण जर सांगायचं झालं तर अग्नी लाकूड असतं. आता मृदंग आहे. त्या मृदंगाला लावलेली गट्टी आहे. या गट्ट्यामध्ये अग्नी आहे का नाही? पण आता गठ्ठ्यामध्ये किंवा मृदंगाच्या त्या लाकडामध्ये जर अग्नी आहे तर मग इथं कसं असेल ते लाकूड जळून गेलं असतं. आपल्याला आग लागली असते, आपल्याला पोळलं असतं. गठ्ठ्यात अग्नी आहे किंवा लाकडात अग्नी आहे हे बरोबर आहे, सिद्धांत आहे. परंतु दिसायला अग्नी आहे का? आता अग्नी दिसायला नाही. परंतु जेव्हा दोन गठ्ठे आपण त्याचे काढले आणि एकमेकावर घासले, खूप घर्षण केलं आणि घर्षण झाल्याच्या नंतर काय होतं? त्याच्यातून म्हणजे ते असलेला आत्ताचा अग्नी हा सामान्य रूपाचा आणि घर्षण करून 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 त्याच्यातून जी फुलंगी बाहेर पडते तो जो अग्नी आहे तो विशेष रूपाचा आहे. आपल्याला सांगतात की बाबा आपल्या अंतःकरणामध्ये असणारा देव हा सामान्य रूपाने आहे, अजून विशेष झाला नाही. मग विशेष रूपाचे ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे, मग विशेष रूपाचा कोणाच्या अंतःकरणामध्ये देव आहे? संत महात्म्याच्याच अंतःकरणामध्ये विशेष रूपानं परमात्मा असतो. म्हणून तुकोबाला सांगतात तुम्हाला त्यांची संगत. भगवान म्हणायला लागले की ठीक आहे, कोणाची देऊ? थोडी देऊ का? कशी देऊ? ते म्हणायला लागले तुकाराम महाराज की मला इच्छा आहे, माझी वासना आहे की ती कधी कसं असते, वासना कधी कमी होत नसते. पण ती वासना कशी आहे? अभंगाची पुस्तक
जैसे आवडते माझ्या मनाला आवडते. मनाला आवडणं फार महत्वाचं असतं. मन कृतम कृतम ब्राह्मण कृतम शरीर. शरीरानं केलेलं कर्म कमी, परंतु मनानं केलेल्या कर्माचे फळ जास्त. या कलियुगामध्ये तर मनानं जास्त केलं पाहिजे. पुण्य कर्म तुम्ही मनानं केला तर मानस पूजा आहे आपल्याकडे. आपल्याला जर समजा पूजा करणं होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे मानस पूजा सांगितलेली आहे. मनानं करा देवाला. देवाला केलेली उत्तम पूजा म्हणतात तुकाराम आहे. करावी ती पूजा मनाची उत्तम. मनानं केलेली पूजा ही उत्तम पूजा सांगतात. त्याला मानस पूजा म्हणतात. ते मानस पूजा शंकराचार्यांनी फार सुंदर लिहिलेलं. फार सुंदर त्याच्यामध्ये वर्णन केले. अति चंपक पत्र पुष्पंच लोकंतता दीपम देवदया विजय पशुपते छत्रम चामरयोजम व्यजनकम चादर्शनकम निर्मलम वीणा वीर मृदंग काकला गीतंच नृत्य. फार सुंदर ती मानस पूजा म्हणतात. आणि त्या मानस पूजेमध्ये जसं मनातून काही गोष्टी आपल्याला होत असतात. विठ्ठल कर्म आहेत ना, ते कर्म कसे असतात. भगवान श्री रामचंद्र प्रभूला एकदा वशिष्ठ ऋषीने सांगितलं, मन कृतम कृतम राम न कृतम शरीरिना येनेव लिखिता कांता तेनेव लिखिता स्वतः. जसं एक पुरुष असतो, पती असतो, बापही असतो. जेव्हा पती असतो, पत्नीला जेव्हा आलिंगन देतो तेव्हा त्याच्या अंतःकरणातली भावना वेगळी असते. आणि तोच पुरुष जेव्हा आपल्या मुलीला आलिंगन देतो तेव्हा मात्र त्याची आलिंगनाची भावना जी असते म्हणजे मनामधली जी भावना असते. सांगतात की बाबा मनानं केलेले जे कर्म असतात ते परिपूर्ण. म्हणून संगती सुद्धा मनानं केलेले फार असं आवडते मला. ऐसे आवडते मना माझ्या मनाला आवडते. माझी इच्छा पूर्ण करा. देवा पूर्वावी माझी वासना. मग वासनेचा जर आपण विचार करायला लागलो, वासना अनेक प्रकारची. जन्म घेण्यासाठी सुद्धा वासनेचा. जन्म घेणे लागे वासनेचा. नाथ महाराज आपल्याला अभंग त्यांच्या हरिपाठाच्या अभंगाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगतात, मनुष्याला जन्म घेण्याचं कारण काय असेल तर वासना. मग तुकाराम महाराज ही वासना चांगली नाही असं अनेक ठिकाणी सांगतात. शास्त्र सांगतं, सगळं सांगतं, तरी सुद्धा तुकाराम महाराज माझी वासना पूर्ण करून नसेल. त्याचं कारण काय. मग वासनेमध्ये पुन्हा दोन प्रकार. एक शुद्ध वासना असते, एक मलिन वासना. आणि जे प्रपंचामध्ये असताना जी वासना असते तिला मलिन वासना. आणि जी परमार्थाबद्दल, देवाच्या प्राप्तीबद्दल, संतांच्या प्राप्तीबद्दलची वासना असते ती वासना ही उच्च कोटीची वासना असते. आणि तुकोबारायांची जी वासना आहे ती सामान्य नाही. कसं असतं बघा, दुष्टाची वासना कशी असते. एक मनुष्य दुष्ट व्यक्ती, तो व्यक्ती गावाच्या बाहेर असं बसतो. त्याच्या गावाच्या बाजूलाच एक जंगल होतं आणि त्या जंगलाच्या रस्त्यावरती तो जाऊन बसतो. संध्याकाळची वेळ आणि त्या संध्याकाळच्या वेळेला जंगलातून सगळे काम करून लोक यायला लागले आणि परत येत असताना हा मात्र जंगलामध्ये जाऊन बसतो. ते येणारे सगळे लोक म्हणायला लागले, बाबा आता 6 वाजायला लागले, अंधार पडायला लागले आणि अंधाराच्या वेळेला आता तू कुठं
तिथं बसायला लागला. चल गावामध्ये चल. आता वाघ येईल, सिंह येईल, इथं खाऊन जातील. तो व्यक्ती म्हणायला लागला की मी तर तेच इच्छा पाहतो की वाघ यावा, मला खावा. लोक म्हणायला लागले असं काय झालं, काय नवरा बायकोचं भांडण झालं, काय कर्ज झालं, आपला देह एवढा समर्पण करण्यासाठी देहावरती एवढा उदास का झाला. तो म्हणायला लागला उदास काही झालं नाही, भांडण बिंडण काही झालं नाही माझं, मग कशाला येऊन तू इथं बसला. तो बोलायला लागला मी इथं याच्यासाठी बसलो बाबा, मला आता तुम्ही सगळेजण निघून जातात आणि वाघ येईल आणि मला खाईल. बरोबर आहे, वाघ येऊन तुला खाईल. मग माझी अशी इच्छा आहे, वाघ जर समजा मला खाल्ला तर त्याच्या जिभेला माणसाच्या रक्ताची चटक लागेल आणि मला एकदा तो खाल्ला की उद्या अजून दुसऱ्या कोणाला तरी खाईल. तुम्ही जाता, तुमच्या त्याच्या तोंडाला माणसाची चटक लागेल, मग रोज एकेकाला तो खायला लागेल. म्हणजे मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्यासोबत सगळे नाश व्हावे. ही जी भावना, ही जी वासना आहे, ही वासना कोणती आहे? ही चांगली वासना आहे का? ही चांगली वासना नाही, ही वासना दुष्ट वासना आहे. विठ्ठल वासना कामाची नाही. मग संतांची वासना जी असते तर काय, संतांची वासना कशी असते? सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं भवेत्. सगळ्या संत महात्म्यांची भावना काय असते? किंवा सगळं जग सुखी झालं पाहिजे, सगळ्या जगाला आनंदता प्राप्त झालं पाहिजे. ही जी भावना असते, ही भावना कशी आहे? ही भावना शुद्ध भावना आहे, ही वासना शुद्ध वासना आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आईसे आवडते मला मना देवा पूर्वा देवास. मग संतांच्या संगतीची वासना माझ्या मनामध्ये आहे, त्यांच्या संगतीमध्ये मला राहायचंय, अशी वासना देवाजवळ बोलून दाखवल्याच्या नंतर भगवान म्हणायला लागले काय हरकत नाही बाबा, तुला मी संत संगती देतो, परंतु एक घंटाभर देतो आणि काढून घेतो. तुकोबाराय म्हणायला लागले बस देवा अभंगाचा तिसरा देतोच तर असं दे. कसं दे? हरिजना सवे भेटी. हरी जेव्हा जनांच्या भेटीची मला आवड आहे, त्यांची भेट देव म्हणायला लागले थोडा वेळ देतो, जमत नाही नको अंग संग तुटी. आता एकदा त्यांचा संग झाला ना झाला की आता पुन्हा त्यांचा वियोग. म्हणून शेवटच्या काळापर्यंत म्हणजे अनेक दिवस संतांच्या संगतीमध्ये मला राहायची इच्छा आहे. थोडा वेळ देशील आणि काढून घेशील तर हे मला जमणार नाही. पैसे आवडते म्हणा, भगवान म्हणायला लागले बाबा एवढं त्या संतांमध्ये काय पडलंय, थोडा वेळ संगती केली काय, जास्त वेळ संगती केली काय. मग संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर काय फळ प्राप्त होतं? शेवटचं
आपलं जीवन भलं कोणासोबत होत असेल तर संतांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाची किती कर्तव्यता आहे. कारण का संतांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर भलं होतं म्हणजे काय, परमात्मा प्राप्त होतो. परमात्मा प्राप्त जेव्हा होतो त्याला आपल्याला कृतार्थता प्राप्त होत असते. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपण राहावं. असंच भगवंताच्या जवळ तुकोबारायांच्या शब्दामध्ये आपण मागणी मागावी की देवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वादे वासना हरिजना सदैवी नभो अंग संग सुटे तुका म्हणे तुझी भले संत संकष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. यथामती यथाशक्ती यथामती जसे जमेल तशी ही आजची सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. गेल्या अनेक वर्षापासून भगवंताच्या सेवेचा हा लाभ परंपरेगत माझ्याकडे येतो. माझ्या भाग्यानं तो मिळत असतो आणि ही भाग्याची सेवा आहे. आपल्याही गावामध्ये अनेक वर्षापासून हा सप्ताह चालतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरापुढे आपल्याला कार्य केले पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला आपण ही सेवा पुढे त्यांच्या ताब्यामध्ये देऊ शकू. एवढंच या चरणी या वेळेला या अभंगाच्या द्वारे किंवा या सत्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. किंवा संप्रदायासाठी आपलं आयुष्य खर्ची घाला. धर्मासाठी आपण जागृत राहा. जोपर्यंत आपण जागृत होणार नाही तोपर्यंत आपला धर्म टिकणार नाही. त्याच्यासाठी म्हणून आपल्या धर्मासाठी आपल्यातल्या सगळ्या जातीपाती ज्या काय असतील ते सगळ्या दूर झाल्या पाहिजेत
आणि सगळेजण आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. आणि हे शिकवणाराच आपला संप्रदाय असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये कोणीही उच्च नाही, कोणीही नीच. उच्च नीच काही नेणे भगवंत जसं भगवान जसं पाहत नाही कोणाकडे उच्च नीच, तसं आपणही या संप्रदायामध्ये उच्च नीच आपल्याकडे असल्यामुळं पाया पडे जन एकमेका सगळ्यांच्या पाया आपण एकमेकाच्या पाया पडत असतो. त्या पद्धतीनं संप्रदायाचाही उत्कर्ष आपण करावा. त्या संप्रदायाचा उत्कर्षासोबत आपलाही उत्कर्ष करून घ्यावा आणि धर्मानं आचरण आपण सर्वांनी ठेवावं. एवढं सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंतांच्या चरणी, संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर